नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक शेखर दुबैया यांचा मुलगा आकाश शेखर दुबैया याची निर्गुण हत्या करण्यात आली. श्रीरामपूर शहरामध्ये संघटित गुन्हेगारी फोफावल्यामुळे ही हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ तसेच श्रीरामपूर शहरात फोफावलेल्या संघटित गुन्हेगारी निषेधार्थ तसेच या संघटित गुन्हेगारीचे श्रीरामपूर शहरातून समूळ उच्चाटन होण्यासंदर्भात सर्व थरातील श्रीरामपुरातील जनतेने तसेच सर्वपक्षीय सामाजिक संघटना यांनी बेमुदत श्रीरामपूरची हाक दिली. श्रीरामपूर बंद यशस्वी झाला. आज दिनांक 15/7/2026 रोजी श्रीरामपूर बंदचा तिसरा दिवस होता. त्यानिमित्ताने सर्व श्रीरामपुरातील जनतेने एकत्र येऊन श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन जवळील मारुती मंदिरापासून मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार मोर्चा इथून निघून मेन रोड शिवाजी रोड येथून नेहरू मार्केट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे कार्यकर्ते तसेच या श्रीरामपूर तालुक्यातील आमदार यांचे श्रीरामपुरातील जनतेला उद्देशून भाषण झाले. आमच्या हाती या मोर्चाचे चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हास दाखवित आहोत. मुक्त झालं पाहिजे. श्रीरामपुरात तरुण पिढी बरबाद करण्याचं जे काम सुरू आहे ते बंद झालं पाहिजे. व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना, सर्वसामान्य माणसांना उजळ माथ्यानं न डगमगता न घाबरता फिरता आलं पाहिजे. कोणाचीही दहशत या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या माणसांवरती, सर्वसामान्य नागरिकांवरती नसावी. वाळूचे जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्यावरती सुद्धा आळा बसला पाहिजे. या अशा असंख्य मागण्या या निमित्तानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या आहेत आणि ही आकांक्षा आहे लोकांची. यामध्ये सरकारनं कडकातली कडक कारवाई करावी आणि जे कोणी यामध्ये असतील त्यांच्या विरुद्ध शासनानं कडक धोरण घेऊन कारवाई करावी ही माफक अपेक्षा जनतेची शासनाकडनं आहे. आज जो श्रीरामपूरला मोर्चा काढला आहे तो आज इतकी म्हणजे एक मर्डर झाल्यावर सर्व लोक एकत्र आलेले आहेत श्रीरामपूरचे. त्यांनी एक यंग माणूसची हत्या झाली त्याच्यामुळं फारच लोकांमध्ये रोष आहे. इतके दिवस कोणीच बोलत नव्हतं. आता हे इतका मोठं निघण्याचं कारण जे एक सर्वात मनातलं ते झालं आणि सर्व एकत्र आलेले आहेत. या निमित्ताने श्रीरामपूरचे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळं गुंडगिरीचा पूर्ण बंदोबस्त व्हावा ही आमची डिपार्टमेंटला विनंती आहे. 3 दिवसापासून श्रीरामपूर त्या निषेधार्थ बंद आहे. तर पोलीस डिपार्टमेंटने या 3 दिवसामध्ये काही ॲक्शन घेतली आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? तुमचं प्रतिक्रिया काय आहे याविषयी? तुम्ही समाधानी आहात का एक जनता म्हणून? त्यांनी काही थोडंफार घेतली ॲक्शन पण याच्यापेक्षाही जास्त घ्यावी लागेल असं वाटतं मला. आणि जो म्होरक्या आहे मास्टर माइंड त्याच्यापर्यंत जाण्याचा त्यांचा इच्छा आहे का पोलीस डिपार्टमेंटची? तुम्हाला काय वाटतं? ते एवढं सांगता येणार नाही परंतु आता VK साहेबांनी पण सांगितलं आहे का 1 महिन्याच्या आत ते सर्व गुंडगिरीचा बंदोबस्त करतील. थँक्यू. स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेले. आज 4था दिवस आहे. लोकांची इच्छा नाही. लोक 4 दिवस नाही 40 दिवस बंद ठेवले. यांच्यापासून आम्हाला मुक्ती द्या. आणि यांनी प्रत्येकांना त्रास दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी लहान मोठे व्यापारी असो, डॉक्टर असो, वकील असो, सगळ्यांना त्रास दिलेला आहे. शाळा असतील त्या बंद आहेत, बार असोसिएशन बंद आहे. याचा अर्थ यांचा त्रास हा सगळ्यांना खूप झालेला आहे. आणि या त्रासातून शेवटी श्रीरामपूरकर आज रस्त्यावरती उतरले आहेत. 4 दिवसापासून श्रीरामपूर बंद आहे आणि आज मोठा मोर्चा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी लोक आलेले आहेत. या मोर्चामध्ये सहभागी व्हायला की यांचा बंदोबस्त करा, यांच्यावरती मोका दाखल करा. मोर्चामध्ये सामान्य दोनचे लाईन करून चालायचं आहे. मोर्चामध्ये महिला भगिनी जर असेल त्यांनी समोर पुढे यायचं गाडीजवळ. त्यानंतर पुरुष मंडळांनी थांबायचं.
दोनच्या लाईनीत मोर्चाला सुरुवात होत आहे. आजूबाजूला जाणार आता सगळ्यांनी गाडीच्या पाठीमागे चला. आपण घ्यायचं नाही ते घेऊन राहिलं. वातावरणात जगता येतो. श्रीरामपूरमध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे हे दुर्दैव आहे. दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे. आणि आज आपण जर संख्या पाहिली तर सगळे हिंदूच या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत बहुतांश. मग जर हिंदू हिताचं रक्षण झालं असतं तर एवढे हिंदू विरोधात उतरले नसते ना. मग शासनाने पण याची कुठेतरी, आणि आज परिस्थिती अशी आहे आमच्या माहितीप्रमाणे हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे. मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली हा सगळा नंगानाच इथं चाललेला आहे. हिंदू रक्षणाच्या नावाखाली कुठेतरी दहशत निर्माण केली जाते असं वाटतं. महिला मुली किती सुरक्षित आहे श्रीरामपूरच्या, काय परिस्थिती झाली आहे? माझ्याकडे बोर्ड आहे की श्रीरामपूर नशामुक्त करावं. श्रीरामपुरामध्ये छोटे छोटे 11वी 12वी असलेले मुलं अगदी कमी किमतीच्या नशेचे इंजेक्शन घेऊन वेगळ्या मार्गाला लागलेले आहे. एक श्रीरामपूरची स्त्री म्हणून ती किती मुलांना बाहेर पाठवताना सुरक्षित आहे हा पण एक विचार आहे. श्रीरामपूरचे एक राजकीय व्यक्ती म्हणून जर विचार केला तर आमच्या श्रीरामपूरमध्ये सर्वसामान्य लोकांना मुली द्यायला तयार होतील का पुढचे लोक? व्याही म्हणून श्रीरामपूरच्या मुलांना मुली मिळेल का हाही एक प्रश्न आहे. आणि श्रीरामपूरमध्ये वातावरण अतिशय दहशतवादी आहे आणि आम्हाला सर्वांना सहज रस्त्याने फिरण्याची भीती वाटते. आकाशवाणी आकाशवाणी श्रीरामपूर दहशतमुक्त, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त. आकाशवाणी संघटित गुन्हेगारांवर कारवाई. नशामुक्त श्रीरामपूर. प्रशासन त्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाहीये. म्हणून आज सर्वसामान्य श्रीरामपूरकर रस्त्यावर उतरले आणि या गुंडांच्या पुढे जाऊ नका कोणी, यांनी पुढे जाऊ नका, हळू लँड माफिया, त्यानंतर वाळू माफिया आणि नशेखोरीचा जो धंदा या ठिकाणी मांडलाय त्याला आळा घाला या मागणीसाठी सकल श्रीरामपूरकर रस्त्यावरती उतरले. अमर रहे अमर रहे अमर रहे. आता तुम्ही म्हणता तुमच्या काय भावना आहे
म्हणजे वडिलांदेखत जर मुलाचं खून होत असेल, हिचे संबंध काय असतात हे जेव्हा एखाद्याचा मुलगा त्याच्या समोर मरल ना, त्यावेळेस त्याला कळण ह्याची वेदना काय असतात. माझ्या मुलाची हत्या माझ्या डोळ्यादेखत झालेली आहे आणि मी खुलान सांगतो, याच्या मागं बेग जे हे कुटुंब आहे, हा जो जाधव आहे, हा नातेवाईक आहे. या दोन्ही कुटुंबांनी मिळून या जाधवच्या मार्फत माझ्या मुलाची हत्या केलेली आहे. ह्यांचा एन्काउंटर झाला पाहिजे, ह्यांना फाशी झाली पाहिजे. आणि तुम्ही सगळे या ठिकाणचे जमले, तुम्हाला मी सांगतो, एखाद्या वडिलांची काय भावना असते, तुम्ही माझी भावना विचारता. माझ्या समोर आणा, जर कोणाच्या गांडीत दम नसेल, माझ्या गांडीत दम आहे, मला हत्यार द्या, मी या ठिकाणी एन्काउंटर करतो, मला फाशी द्या. हे सगळ्यांचे एन्काउंटर मी करतो. जर कायद्यात होत नसेल तर कायद्याच्या बाहेर जाऊन आम्ही करू. आपण मला न्याय द्या, माझ्या मुलाला न्याय द्या, एवढीच विनंती मी सगळ्यांनी करतो. सगळ्यांचे आभार मानतो. माझ्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे आले, माझी भावना समजून घेतली. आकाशला न्याय, संघटित गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई, संघटित गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. श्रीरामपूर एकजुटीचा, श्रीरामपूर एकजुटीचा. बघता काय, बघता काय. संघटित गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई, संघटित गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई. बघता काय. जाहीर सभेला लगेच सुरुवात होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे की चप्पल घालून कोणीही प्रवेशद्वारात प्रवेश करायचा नाही आतमध्ये. जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. लगेच जाहीर सभेला सुरुवात होणार आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्यायचे. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचं. सभेला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. श्रीरामपूरकरांना, सर्व श्रीरामपूरवासियांना विनंती आहे, आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. जोरदार जोराचा आवाज द्या. श्रीरामपूर एकजुटीचा, श्रीरामपूर एकजुटीचा. या वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त, गुन्हेगारांना मोका, गुन्हेगारांना मोका. चौथा दिवस आहे. गेले अनेक दिवसापासून श्रीरामपूरमध्ये ज्या दहशतखाली श्रीरामपूर वावरत आहे, त्याचा परिणाम एका तरुण उद्योगाची हत्याने झालेला आहे. ती हत्या झाल्यामुळं सर्व लोक जागृत झाले आणि संघटित झाले. आणि आज चौथा दिवस पोलीस प्रशासनाने पहिल्या दिवशी आकाशच्या अंतविधीच्या अगोदर त्यांनी सगळ्यांना शब्द दिला की या वाढते गुन्हेगारीचा आम्ही कायमचा बंदोबस्त करतो. म्हणून त्या दिवशी आपण आकाशचा अंतविधी केला. परंतु आकाशला खरा न्याय
या गुन्हेगारावर कठोर कारवाई झाल्याशिवाय मिळणार नाही. आणि म्हणून आपण ज्या संघटितपणाने सामोरे आलेलो आहोत, मी सर्व श्रीरामपूरकरांना धन्यवाद देतो की असंच आपल्या श्रीरामपूर टिकवण्यासाठी, आपल्या गावचं गावपट टिकवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित राहावं असं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी बरेच जण बोलणार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की या संघटित गुन्हेगारीच्या विरोधात आपण सर्वांनी संघटितपणे लढा देऊया. आजचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या मोर्चानी या ठिकाणी हा मोर्चा आपण काढला होता, परंतु भविष्यामध्ये प्रशासन जर याच्यामध्ये कमी पडायला लागलं तर प्रशासनाला आपण पाहिजे ते सहकार्य करू. आणि प्रशासनाने कंट्रोल होत नसेल तर शेवटी आपल्याला हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय या गुन्हेगारीचा बंदोबस्त होणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी असंच संघटन, असंच एकत्रितपणा टिकून ठेवा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि सुनील मुद्दे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आपण सर्व श्रीरामपूरकर एकत्र आलेलो आहोत गुन्हेगारीच्या विरोधात. दुर्दैवानं मला मान्य करायला काही लाज वाटत नाही. हा भस्मासूर उभा करण्यात आमचाही हातभार आहेच, हे मी जाहीरपणे मान्य करतो. परंतु जेव्हा लक्षात यायला लागलं की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून पोलिसांवर दबाव आणून स्वतःचं गुन्हेगारी साम्राज्य उभं करण्याचा हा प्रयत्न सगळा झालाय, तेव्हा आम्ही जे 1 महिन्यापासून जवळपास प्रकाश चित्ते आणि मी या संदर्भामध्ये ज्यांच्या भेटी घ्यायच्या, आज या मोर्चामध्ये सर्व हिंदू लोक एकत्र आलेले आहेत. पक्षाचे जोडे सर्वांनी बाजूला ठेवलेले आहेत आणि हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली स्वतःचा धंदा करणारे, गुन्हेगारी चालवणारे यांचे पोलीस 40% श्रीरामपूर पोलीस स्टेशनला पोलीस यांचे खबरे आहेत. मी नवीन एसपी साहेब आलेले आहेत, त्यांना विनंती करतो, त्यांच्या सगळं लक्षात आलेलं आहे, आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. एसपी साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जोडे बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, त्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत. आणि श्रीरामपूरच्या शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले आहेत अशी परिस्थिती आहे. माझ्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून दिलं आहे. तर माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे श्रीरामपूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे. परंतु नवीन एसपी आलेले आहेत, मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हेही मला माहिती आहे. त्यांनी तो सुधारून लावला हेही मला माहिती आहे. आणि हीच अपेक्षा एसपी तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मुंडे काय करू शकतो, एक तुकाराम मुंडेंनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करू द्या, पण ही जनता तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. या श्रीरामपूरमध्ये जनता पोलिसांच्या समर्थनाच्या रस्त्यावर सुद्धा उतरलेली आहे आणि तुमच्याही समर्थनात उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा. आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये बसलेले या गुन्हेगारांचे 40% पोलीस जे हस्तक आहेत त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो. ते आधी काढा, कारण इथं फिर्याद द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आलं तुमच्यावर, लगेच त्याच्यावरती दबाव आणलं सुरू होऊन जातं. अशी परिस्थिती आहे. आणि श्रीरामपूरकरांचं विशेष अभिनंदन बी करतो या निमित्तानं की गेली 4 दिवस आपापले व्यवहार बंद ठेवून आपण इथे एकत्र आलेलो आहात, पक्षविरहित एकत्र आलेलो आहात. इथं परिस्थिती अशी आहे की इथे उत्पन्नाचं साधन आता राहिलेलं नाहीये. काही व्यापारी जर पलायन करायला लागले, व्यापार जर बंद झाला तर इथं काही राहणार नाही. परंतु आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी
आपण सर्वजण इथं पक्षीय भेद विसरून 4 दिवस हे आंदोलन चालवलंय हव्यापणे. तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटितपणा हा आपल्यामध्ये असू द्या. आणि गाव करील ते राव काय करील, राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा. अशा संघटित राहा हे निमित्त विनंती करतो. SP साहेबांनाही विनंती करतो की साहेब, जनतेचा तुमच्यावरती आता खूप विश्वास आहे. तेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळाल आणि गुन्हेगारांचा मुसके आवडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आकाश भैया, आकाश भैया, आज आपल्या श्रीरामपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर हे बंद आहे. खऱ्या अर्थाने आकाश भैया यांचं अतिशय भयानक प्रकारे त्यांचा खून करण्यात आला आणि म्हणून आज आपण सर्वजण श्रीरामपूर शहरातील व्यापारी असेल, शेतकरी असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालात. खऱ्या अर्थाने आकाशला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला SP साहेबांनी सांगितलंय की ही संघटित गुन्हेगारी श्रीरामपूरची आम्ही मोडीत काढून असा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि म्हणून SP साहेबाचा शब्द आपण 4 दिवस पाळलेला आहे. या पुढच्या काळात ते काय ऍक्शन घेतात याच्यावर आपलं लक्ष राहील. SP साहेब, तुम्ही दिसते या संघटित गुन्हेगार अनेक आहे. पुढच्या काळामध्ये कोणतीही संघटित गुन्हेगार वर डोकं काढलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर एक गेला आणि दुसरा आला अशा परिस्थितीमध्ये श्रीरामपूरमध्ये झाला नाही पाहिजे. त्यामुळे याचा काय दोष होता? त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 50 वर्षापासून ती फॅमिली या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय करतात. पुढे कोणाला गालबोट नाही, कधी दमदाटी नाही आणि अशा व्यक्तीला जर असं अशा कुटुंबामध्ये जर असं घडत असेल अतिशय दुर्दैवच आहे. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने गुन्हा चालू होते. कुणाला चाकू मार, कुणाचं पाकिट मार, कुणाचं हाफ मर्डर कर, कुणाला मारून टाक, अशा प्रकारे सारखं या श्रीरामपूर शहरामध्ये चालू आहे. साहेब, तुम्हाला सांगतो आम्ही की जेवढी शांतता आहे तेवढी आम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. ही जनता काय करू शकते हे आपल्या समोर आहे. आणि श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या पोलिसांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं तर ही इथपर्यंत घटना पोहोचली नसती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट हे प्रशासन अधिकारी सुद्धा याला जबाबदार आहे. आता तुम्ही म्हटले का आम्ही जबाबदार आहे आणि खरोखर तुम्ही जबाबदार आहे याच्यामध्ये. वरून जर आपण चांगली ताकीद दिली असती तर साथ दिली नसती तर अशा गोष्टी घडत गेल्या नसत्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे की आपण खूप वेळ दिलेला आहे आणि आज आपला एकटा आकाश गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण सर्वजण आहे. त्यांच्या दुःखामध्ये सर्व आपण सहभागी आहे. थांबतो. उपस्थित सर्व दुःखांकित श्रीरामपूरकर भावांनो आणि भगिनींनो, आकाशच्या दुर्दैवी निधनानं आपल्याला किमान पक्षी जाग केलं. आपली ही जागरूकताच आकाशच्या आत्म्याला शांती देईल. परंतु ही जागरूकता पुन्हा एकदा झोपी जाता कामा नये. मित्रांनो, या सर्व गुन्हेगारीचं मूळ प्रामुख्यानं 2 नंबरच्या धंद्यामध्ये असतं हे आपण सर्वजण जाणता. सारेच बेकायदेशीर धंदे गुन्हेगाराला जन्म देतात आणि दुर्दैवाने जेव्हा राजकीय कार्यकर्ते या गुन्हेगारांना मित्र म्हणण्याची, या गुन्हेगारांची मदत घेण्याची, या गुन्हेगारांना जवळ करण्याची चूक करतात तेव्हा या गुन्हेगारांचं बळ वाढत असतं. त्यांचं बळ वाढल्यानंतर काय घडतं याचा अत्यंत दुर्दैवी अनुभव मागील 1-2 वर्षापासून मित्रांनो आपण घेतो आहोत. इथे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत. इथे आमचा छोटा मोठा व्यवसाय करून पोट जाळणारा दुकानदार सुरक्षित नाही. जे कष्ट करून प्रामाणिकपणे मोठे उद्योजक झाले त्यांच्याकडे खंडणी मागितली जाते.
इथे जगात कुठेही नसतील अशा स्वरूपाचे बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर क्लब, बेकायदेशीर अड्डे त्या गुन्हेगारांकडून सुरू आहेत. मित्रांनो, या सर्वांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते. दुर्दैवाने पोलीस प्रशासन खातूरमातूर कारवाया करून या गुंडांशी सलगी करतं, मैत्री करतं. त्याचं एक नामचीन उदाहरण आज चौधरी नावाच्या कोणा एका पोलीस अधिकाऱ्याला शासनाने निलंबित करून आपल्याला दाखवून दिलंय. हे निलंबित पुरेसं नाहीये. निलंबन ही शिक्षा नसते. प्रशासनात म्हटलंय, प्रथम आकाश भैया दुबैया यांचा जो निर्गुण हत्या आणि निर्गुण खून झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर त्यांच्यावर प्रेम करणारे, मायेने त्यांना स्वीकारणारे, या दुबैया कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर एकत्र आलेले. तर मी या संपूर्ण माझ्या माय जनतेच्या वतीने आकाश भैया दुबैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनला आक्रोश मोर्चा म्हणून जाऊन बसलो. एसपी साहेबांना येऊस तर आपण आकाश भैयाची बॉडी तिथंच ठेवली. आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण इथं आलेलो. एक आकाश भैया नाही रे, असे खूप आहे. खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेले आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिलेली आहे. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघड झाले का? कित्येक वर्षापासून या श्रीरामपुरामध्ये गुन्हेगारी चालू आहे. श्रीरामपुराच्या चारही कोपऱ्याचा वार्ड नंबर 1 पासून ते 7 पर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी आहे. संपूर्ण गुन्हेगारी चालू आहे. सगळ्या गुन्हेगारांवर आपली मागणी आहे. या गुन्हेगारांचे छोट्या मोठ्या ज्या टोळ्या आहे, या टोळ्यांचे जे मोहरके आहे, या मोर्चांवर मोका अंतर्गत कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. आणि आपली सर्रास मागणी त्या दिवशी काय होती? ज्या गुन्हेगाराला पाळून स्वतः आका झालाय त्या आकाला मोका लागला पाहिजे. कोणी असो तो, कोणत्याही वाढचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गुन्हेगाराला साथ नाही. एवढे गुन्हेगार फेपवलेत, छोट्या मोठ्या जाती धर्मातले आमचे का होईना, अरे सगळेच हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे. त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब, यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशेली पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. चारी दिशाच्या कान्याकोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले. आणि बाल गुन्हेगारांना सोडवण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओ ऐकू राहिलोय. कोण किती सत्य बोलतं, कोण किती सत्य पचवतं, याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळे उभे ना. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आज आकाश भाईला न्याय द्यायला आलोय. आकाश दुबैयाला बरं का, आकाश दुबैयाला, शेखर दादाच्या पोराला, जे निष्पाप लेकरू आपल्यातून आज निघून गेलेले. हा आमच्या समाजाचा नाहीये, माझा काही संबंध आहे कुणाशी. अरे तो जरी आमच्या समाजाचा असला तर तुम्ही पाळून ठेवलेले पिलावाळे तयार झालेले. जसं पूर्वी हागणदारी मुक्त गाव झालं पाहिजे म्हणून पंचायत समिती अंतर्गत, जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबवल्या जायच्या. आता हागणदारी मुक्त गुन्हेगार झाले, हागणदारीचे गुन्हेगार झाले. प्रत्येक टप्प्यात हे हागणदारी सारखे गुन्हेगार तयार झालेले. या सगळ्याच गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा एकाचं नाव आहे आपल्या समोर. सगळे सर्वच गुन्हेगारी इथं खपवलेली आहे. एवढी कशी गुन्हेगारी? पूर्वी रस्त्याने जर चाललं धक्का लागला, सॉरी, एवढं जमत होतं ना. आता अरे बांचोत रूट तिकडचे म्हणणार, इकडे म्हणतं अरे थांब रे थांब, धर रे याला धर. अरे जगायचं कसं? सगळीकडे हाकाय, सगळीकडे हाकाय. आणि या सगळ्याच हाकावर मोका लागला पाहिजे. यांना त्यांचा बंदोबस्त कानाकोपऱ्यात झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं
पोलिसांना आता आव्हान आहे. आपण आपली शक्ती दाखवली आहे. खऱ्या अर्थानं पोलिसांना SP साहेबांना आव्हान आहे. अरे ताकद असेल तर सगळ्यांनी हे आमदार साहेबांनी त्यांनी खुले नावं घेतले करा कारवाया. किती पोरी कुठं कुठं कशा कशा अवस्थेत आहे. कोणती महिला सुरक्षित आहे? कोणीच नाहीये. घाबरून काही जण यांच्या बायका झाले रे भाऊ. घाबरून घाबरून थांबा बोलू द्या. सत्य आहे. आणि हे काय कोणी रेकॉर्डिंग करायचं, कोणी माझे व्हिडिओ व्हायरल करायचं, मला काय हाऊस नाही रे बाबा. मला कोणाची भीती नाही, मला काही नाही. माझ्या घरी पाहुणे होते म्हणून मी 1-2 दिवस साहेब आले नाही. मला काय कोण धमकावून बिमकावून नाही. मला काय धमकं होतं गोंड्याहून गुंडी मी. अरे वा काय काय कुठं कुठं चालतंय मला घ्या विचारून. ते आदर्श नगर, आदर्श नाही आदर्श बी धरा तिथे बी आहे. सिद्धार्थ नगरला सगळे आमचे पोरं टोळके गुन्हेगार झालेले केवळ नशा पाहिजे. कोणला आई आहे, कोणला बाप नाही. एकीला नवरा आहे, एकीचा नवरा सोडेल, दुसरा ठेवेल आणि सगळ्यांना पोचणारे मोठे हाका. हे हाका यांच्याकडे पैसे. तुम्ही चौकशा करा. वकील यांचे, जामीनदार यांचे आणि गुन्हेगार आमचे. सर्रास येड झाले. अकली, शिक्षण नाही, संस्कार नाही, आई बाप अडाणी. वाईट वाटतं समाजाच्या पोर आज गुन्हेगार बनले. वाईट वाटतं. समुपदेशन घेण्याची गरज आहे. प्रत्येक समाजामध्ये आपल्या लेकरांना जपा, शिकवा, संघटित करा त्यांना आणि चांगलं चांगलं ज्ञान द्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर नशा मुक्त. आकाशला न्याय, आकाशला न्याय. श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहराच्या गुंडगिरीनं उत्मात केला. त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो. श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो. सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे, आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होते. या ज्वलंत प्रश्नाकरता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही. उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावर तिथे उतरले. त्यांना नतमस्तक होतो. माझा या शासकीय यंत्रणेला काही प्रश्न आहेत. अरे या यंत्रणेनं ज्या वेळेला या श्रीरामपूरमध्ये आमच्या आया बहिणींचे मंगळसूत्र चोरले जात होते का त्यावेळेला शोध लावला नाही. अरे हे पंटर कोणाचे होते, यांचे आका कोण होते का शोध लावला नाही. अरे ही गुंडगिरी एका दिवसात मोठी झाली नाही. ज्या वेळेला वाळू चोरली जात होती, वाळूचे माफिया या तालुक्यामध्ये जन्माला येत होते, त्यावेळेला पोलीस यंत्रणा काय करत होती, महसूलची यंत्रणा काय करत होती. खानापूरच्या लोकांना जाऊन विचारा, रामपूरच्या लोकांना जाऊन विचारा. 25 वर्ष खानापूरच्या वाळूचा एक खडा उचलला गेला नाही. एक खडा. मागच्या 1.5 महिन्यामध्ये कोणाची टोळी आली, कोणी दहशत निर्माण केली, कोणी वाळू नेली. का महसूलची यंत्रणा गप्प बसली, का पोलीस खात्याची यंत्रणा गप्प बसली. अरे यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून आज आकाश सारख्या निरापराध कष्ट करणाऱ्या पोराचा जीव गेला. अरे आम्ही हिंदू आहे ना. अरे जे हिंदुत्वाचे लेबल लावतात ना
त्यांना माझा सवाल आहे, अरे तुम्ही कधी एखादा सप्ताह केला का रे? सांगा ना. अरे एखादी आरती पाठ आहे का? या आमच्या समोर एखादी आरती म्हणून दाखवा. अरे तुम्ही कशाचे रक्षक? तुम्ही आमच्या हिंदू बांधवांचे रक्षक झालात आणि रक्षकाचे लेबल लावता. अरे आम्हाला विचारा ना, आम्ही काकडा करतो, आम्ही तुकाराम गाथा म्हणतो, तुकाराम पीस साजरी करतो, धर्मनाथ पीस साजरी करतो, श्रीरामांची जन्म त्या दिवशी जन्मोत्सव साजरा करतो, श्री हनुमानांचा जन्म साजरा करतो. यांनी काय केलं आणि हे आज पाईक झालं? या लेबल खाली आज जी गुंडगिरी या शहरामध्ये फोपावली, याचा बंदोबस्त या पोलीस यंत्रणेनं केला पाहिजे. वेळेवर केला असता तर आज ही वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टीचा शोध लावा. अरे मंगळसूत्र चोरणारे, वाळू माफिया, लँड माफिया, ताबे मारणारे हे कोण आहेत आणि यांना का आश्रय दिला गेला? यांना कोण मदत करतं? अरे अनेक गुन्हे घडतात. गुन्हा नोंदवायला गेलं ते लोक सांगतात लिहून घ्या. काय कारण? कोण आहे याच्या पाठीमागे? या निमित्तानं आज श्रीरामपुरकरातल्या तमाम जनतेनं दाखवून दिलं, आम्ही कोणाचीही गुंडगिरी सहन करणार नाही. अरे अनेक मोठे दादा झाले, त्यांना चक्का चोर करण्याचं काम या श्रीरामपुरातल्या जनतेनं केलेलं आहे. कोणी स्वतःला दादा समजत असेल तर त्यांचा माज जिरवण्याची ताकद या सकल श्रीरामपूरकरांमध्ये आहे. सकल श्रीरामपूरकरांमध्ये खबरदार, आता परत आमच्या एखाद्या पोरीला छेडाल, एखाद्या पोरीला उचलून न्याल, आता आमची ही सगळी ढाल बनून आम्ही सगळे पक्ष सोडून तुमचा भेद पाहायला श्रीरामपुरात आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. मी धन्यवाद देतो आमच्या या वैशालीताईंना, रमाताई धिवारांना. अरे या महिलांनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं, मनापासून तकमाकत्यानं त्या ठिकाणी तुम्ही आमच्या महिलांची बाजू लावली, मांडली. असे आपले श्रीरामपूरकर आहेत. पोलिसांना विनंती आहे, आम्ही त्या दिवशी SP साहेबांना विनंती केली, या ठिकाणची जी त्यांना साठगाठ असलेली यंत्रणा आहे ताबडतोब त्यांच्या बदल्या करा, ताबडतोब बदल्या करा. तुम्हाला दिसत नसतील तर या ठिकाणी ही जनता तुम्हाला नाव द्यायला तयार आहे. मी सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो. या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी भाग घेतला. पालकमंत्री महोदय आहेत, माजी आमदार मुरकुटे साहेब आहेत, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत, कानडे साहेब आहेत, आमदार हेमंतदादा ओगले आहेत, करणदादा ससाणे आहेत, सगळ्या पक्षाचे नेते आहेत. या सगळ्यांनी यामध्ये भाग घेतला. एवढाच करता घेतला की या शहरातली गुंडगिरी ही संपली पाहिजे. अहो लहान लहान पोरं नशेच्या आहारी चालली. हे इंजेक्शन येतात कुठून? गांजा येतो कुठून? यांचा शोध लावा, शोध लावा. का सापडत नाहीत याचा शोध लावा. अरे आकाशची हत्या अनेकांना माहित नसेल कशी झाली. 10 किलोचा टेबल त्याच्या डोक्यात घातला, चाकू आर पार दोन्ही बाजूने गाल फाडले रे, गाल फाडले. ते लोक सांगत होते आम्ही 10-12 जण त्या तिघांना आवरत होतो, आमच्या जण आवरले जात नव्हते. अशी कोणती नशा त्या आरोपींनी केली होती याचा शोध लागला पाहिजे. ती नशा त्यांच्यापर्यंत कशी आली याचा शोध लागला पाहिजे. अरे त्या दिवशी त्या आकाशचं 10 वर्षाचं मूल आपल्या वडिलांची तिरडी घेऊन निघालं. कोणाला बरं वाटलं असेल? अरे मुलगी, एक मुलगा, अरे त्याची ज्या दिवशी घटना घडली आम्ही घरी गेलो, त्या आकाशची पत्नी देवाच्या समोर जाप करत होती, विनवणा करत होती. अरे बघा माझ्या नवऱ्याचं पल्स चालू असेल. अरे अशी वेळ परत श्रीरामपुरात आमच्या कोणत्याही सुनावर येऊ नये, कोणत्याही बहिणीवर येऊ नये त्याच्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आता सहन करू नका. परत कोणत्या गुंडानं गुंडगिरी करायचा प्रयत्न केला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे श्रीरामपूरकर, सगळ्या पक्षाचे, आपण सगळेजण, आमचे पक्ष खड्ड्यात
ज्या वेळेला श्रीरामपूरकराला त्रास होत असेल ना, आम्ही पक्ष सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. उद्या आम्हाला काय कोणाला करायचं असेल, आम्हाला निरोप पाठवतात, धमक्या पाठवतात, आम्ही घाबरायला तयार नाही. अरे काही करा, परंतु या श्रीरामपुरातल्या सर्वसामान्यांच्या पाठीशी अशीच एकजूट राहू द्या. तुम्हाला नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीरामपूरकर. या ठिकाणी आपण सारे जण श्रीरामपुरात हिंदू गुंडांच्या विरोधात आणि त्याच्या दहशतीच्या विरोधामध्ये एवढा मोठा भव्य मोर्चा यशस्वी केला आणि 4 दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे, साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशालीताईंनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे, त्यांची भीती वाटत नाही, पण भगवा उपरण्यावाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशालीताईंनी सांगितलं. नकली या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली. या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे. दुसरा व्यावसायिक हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण तो नाही का प्लास्टिकचे फुलं बिलं लावतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीचे आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती, काहीच गरज नव्हती ना. कावडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2 वेळा आपण ते निपटलं. 2 सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. येत्या हिंदुत्ववादी माणसांनी बरं का, सर्वपक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल, मी काही मला मानत नाही आणि मी हिंदू धर्मरक्षक तर नाही, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कोणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान. आपण विसरले का त्यांना? विसरले? शत्रू गव्हाणे उभं आहे या ठिकाणी. खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला हे गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. हे जे मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही. मुलीचा आयडेंटिफाय होईल, मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून, बुलेट गाडीवर घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो. पोस्को दाखल झाला. गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या भेटतोडीशी संबंधित आहे, या भेटतोडीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाळणे या भेटतोडीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईनी लावलं.
त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला यायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बातम्यानं सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बातम्यानं काढून दिलं. म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी नेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरग तसं चांगलं आहे म्हणे. पोरग तसं चांगलं आहे म्हणे आणि चातुर मातुर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक नाही होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करावी लागते. ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिले नाही, पाटात फेकून दिलं. हिंदू आहे जाती. म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली, ती सुद्धा जातीने हिंदू आहे. ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून एक घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी, तिच्यावर लाईन मारली, तिला बैकवलं. एक रिकामार बंगला पाहिला, त्या बंगल्यात नेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई मोलकरी म्हणून कामाला जाती, बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिन्यात गेल्यावर मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली. फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिल मधून ससुंदन गेलं, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी बेट टोळीचाच. रोज यांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या, खूप आहेत घटना, पण मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या बेट टोळीतल्या गुंडांकडून व्याजन घेतले, ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली. त्या मार्शियाने भावाने गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आता पण तो आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. जाऊ दे भाऊ गेला म्हणे, पण काय करणार म्हणे, आता सोडून देऊ म्हणे. सोडून दिलं. फिर्याद सुद्धा होत नाही माणूस मेल्यानंतर. या ठिकाणी त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे, माझा हिंदू मित्र आहे, माझा फार जवळचा आहे. आपण बेंच सांभाळून ठेवतो आणि बेंच फोडत नाही आणि त्यामुळे
आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवायला जातो, नको बा त्याची इज्जत जायला कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे की या गोष्टी लोकांसमोर आज उघड केल्याशिवाय पर्याय नाही. मी त्याला कसा दम दिला हे मी तुम्हाला ऐकवतो. सरण्याला कोणी उतरलं तर तुझी आई अशी जवळ मी शुभम तुझ्या आईला जवळ तू वेळात काढू नको पेन्शन तुला तिथे येऊन माझी नाही झाले अंकुश जे काय ना तुला दाखवू का माझं काय झालं बा तुला दाखवू का पॅन्ट शोध गेमा खेळू नको आई घाले तिथे कोणी आमच्या शिवाय उतरला आता तुझी आई जवळ मी फक्त कोणालाच काय करणार नाही फक्त तुला मारेन आणि जिथं दिसलं तिथं मारेन शब्द आहे माझा. विषय काय झाला विषय काय झाला नाही तिथं कोण उतरतंय आता कुठं कोण उतरलं कोणी उतरलं तिथं फक्त उतरणार तर सरल्याला कोणी उतरलं सरल्याकडे उतरलं पाहिजे आई जवळ म्हणजे जवळ नाही जवलो ना अंकुश तिचं नाव नाही माझा 5 वर्ष काढेल पण तुला भिकाला लावेल आणि तुझे हातपाय तोडील शिवम रेकॉर्डिंग कर तुझा कोणता बाप असेल त्यांना दाखव आम्हाला चेतवू नका आम्हाला. तुझं कोण उतरतंय ते देवळात कोण जातंय तिकडे कोणी गेला ना त्यांच्या पण आईला जाऊन तू गाड्या पेटवतो बघ तू नाही पेटवलं ना गाड्या आणि कोणी गेला आणि कोणी जाऊ पण नका तुझं माल पण मीच टाकून डेपोत कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर रेकॉर्डिंग आणि कोणाला दाखवायचं दाखव. शांत बसलेलं म्हणजे याचा अर्थ हे नाही तुम्ही काही पण करता बरं का नाही गैरसमज मी काय काय मी बरोबर आता काय बोलत नाही मी फक्त तुम्ही उतरा तिथं तुम्हाला दाखवतो मी तांडव का असता. तू गावात सोडायचं नाही मग तू गावातच राहायचं फक्त घरातच तू गावात बाहेर जरी लोडा जरी राहिलं तरी मारेल नाही तुला तुला फक्त घरात एकच उपाय राहणार पहिला घर फक्त माहिती तुला पण जर उतरलो कोण सगळं माहित पडतंय मला कोण उतरतंय तुम्ही डायरेक्ट जाल गाड्या पेटून टाका बस नाही नाही पहिले तुला मारेल मग गाड्या पेटवेल पण दुसरं उतरलं पहिले तुला मारेल. नाही आता काय आहे मी सगळ्यांची माफी मागतो परंतु या गोष्टी लोकांसमोर येत नाही आणि त्यामुळे ही गुंडगिरी बळावलेली आहे. अहमदजादावर फायर झाला उदगीरचं तिकडं हिंदू नाही का तो हिंदू नाही का तो काय मुसलमान आहे का कोणी फायर केला शुभम यादवनी ज्याच्यावर परवा फायर झाला हे टोळी युद्ध आहे हे टोळी युद्ध आहे. हा फायर कोणी केला पुण्याच्या सांध्यावरून अक्षय कटोतेवर हा जो वडणी वस्ती जवळचा पूल जातो जुनी घासगल्ली भगतसिंग चौकातून आपण जातो अक्षय कटोतेवर तिथं खाली पाडून 5-25 पोरांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोटऱ्या आहेत ते पुढच्या गुडघ्याच्या खालचे जे हाडे दोन्ही पायाचे हाडे मोडून काढले. वर्षभराचा दवाखाना आहे अक्षय कटोत्याचा. आरोपीची यादी सुद्धा वाचता येईल ही कोणाचे टोळीत लोक आहेत बोल बरोबर असा दिवसभर अभय ससाने इकडे माझ्या बोलवर राहतो अभय ससाने घरून उचलून नेलं घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय दोन्ही आडवे दगडावर ठेवले खेचून काढले. रात्री 1:30 वाजताची घटना आहे. मग अभय ससाने हिंदू नाही आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते आरोपी अटक झाले नाही 15-16 आरोपी महिन्याला एक आरोपी अटक झाला महिन्याला बरं का दर महिन्याला एक आरोपी. राजरोष गावात फिरत होते राजरोष. ओम राहुल करते त्या परवाच्या त्या कल्लू यादवच्या फायर मध्ये त्याला पुण्यातून अटक केले. त्यांच्यावर फायर केला किंवा त्या फायरचा आरोपी गाबर झाला तो त्याला घरी नेऊन उचलून नेलं. घर कुठे शालिमार मेडिकलच्या तिथून उचललं त्याला मोटरसायकलवर खाली बोलवलं मोटरसायकलवर बसवलं काँग्रेस भवन समोरचा अड्डा आहे तिथं नेलं प्रचंड वाजून काढलं
एकदम लुगडं बरगते मरण अशी स्थिती झाली. आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकू जायला लागला. पोलीस स्टेशनला फोन गेले. जेसीबी आणला, खड्डा थांबला, जेसीबी टाकलं, खड्ड्यात टाकलं आणि वरून माती वाटली. वरून माती वाटली. माती त्यांचा कुठल्या तरी त्या राऊंड करते करून पूर्ण कपडे काढले त्याचे. राऊंड करते कडून त्या ओम करते कडून कुठल्या तरी व्हिडिओची गरज होती. तो व्हिडिओ टेप करून घेतला त्याच्याकडून आणि व्हिडिओ टेप करून नंतर नवीन दुसऱ्याचे कपडे आणले, ते घातले. समाधान सोलंकी आला तिथं, कोणतरी फोन केला म्हणून आणि त्याला घेऊन गेला. मग झंझट वाढेल म्हणून फिर्याद विमुख करून त्याच्या आईला बोलून घेतलं, त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. फिर्याद नाही झाली एवढ्या मोठ्या घटनेची, फिर्याद नाही झाली. मग ओम राऊंड करतो मुसलमान आहे का? मुसलमान आहे ओम राऊंड करतो तर नाही घटना आहे. आणि आधीच्या घटना संकलित केल्या या 3-4% आहेत आणि याच्यातल्या 5% घटनांवर पण गुन्हे दाखल झाले नाही पोलीस स्टेशनला. मुली हिंदू पळून नेलेल्या या गँगचे लोक जे ते बेग जे ते गँग याच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागर बेग सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्याला सुद्धा तिथं मेडिकलला नेलं. पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, कैलास दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसाला म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणे. पोलिसात देतात डेड बॉडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद देतं? आणि म्हणलं काय काय म्हणलं, माझा दाजी या गावाचा बाप आहे आणि महाराष्ट्राचा बी बाप आहे माझा दाजी. याचा दाजी कोण? गोरख जे ते. याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वाकडं करू शकत. याचा दाजी कोण? गोरख जे ते. गोरख जे ते कोण? सागर जे त्याचा मावस भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास आहे. बिंदो यांचेच धंदे, मत्तेज कपडे यांच्याच, पत्तेज क्लब यांचेच. जाफराबादचा वाळू चलीला झाला. गोरखजीने मध्ये केलं नाही. लोकांच्या अंगावर 5-50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रणगिरी महाराजांचा त्या लिलावाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीगंधरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्या जाफराबाद त्या रामपूरच्या हा आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये गोगरगावला 3 महिने बिगर लिलावाची वाढ वाढली. लोक उपासनाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सगळं पळून गेला. पोलिसात सगळं तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना घडली नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला? हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे, एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत, अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटू कारवाई करावी.
आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा, ही टोळी कशी, हिचा आका कोण, या गुन्ह्याशी संबंध कसा हे पोलिसांनी जोडायचे. तो आमचा धंदा नाहीये, आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कशाचा आहे, कसा पगार आहे पोलिसाचा, पोलिसाला आखी डिरीची टोळी लोक उपासनाला बसले. तहसीलदार रेखात फायरिंग झाली, तहसीलदार पोलिसात सगळं पळून गेला, पोलिसात सगळं तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही, घटना घडली नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. मग संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला, हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आहे. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही, एवढी दहशत आहे, एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत, अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा, ही टोळी कशी, हिचा आका कोण, या गुन्ह्याशी संबंध कसा हे पोलिसांनी जोडायचे. तो आमचा धंदा नाहीये, आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कशाचा आहे, कसा पगार आहे पोलिसाचा, पोलिसाला आखी डिरीची टोळी. पोलीस वाईट गाड्यात पार्टनर, पोलीस बिंगोमध्ये पार्टनर, पोलीस पत्त्याच्या क्लबमध्ये पार्टनर, पोलीस वाळूच्या लिलावात पार्टनर, पोलीस लिटिगेशनच्या प्लॅटमध्ये पार्टनर. ही श्रीरामपूरची डीबीची टोळी. म्हणून सांगितलं मगाशी त्या पोरीला म्हणला तुझं लग्न लावून देतो. हा मी पोलीस स्टेशन हे काय वधूवर सूचक केंद्र आहे, पोलीस स्टेशन हे वधूवर सूचक केंद्र आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी पीआय, ती डीबी, तो डीबीचा प्रमुख नाही जायना झाली श्रीरामपूरची, नाही जायना अशी कधी जायना नाही. बिहारपेक्षा बदतर परिस्थिती झाली. बिहार प्रॉपर्टी लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये पोलीस पार्टनर. सुनील करपे नावाचा आमचा मित्र जेवण केलं आम्ही हॉटेलमध्ये, लग्नीला गेला तिकडे एसटी स्टँडच्या मोटारीत, तिथं त्याला झांबडलं, खिसे तपासले, मोबाईल ओढला त्यांनी आणि त्याच्या नवऱ्याने त्या पोराला मारलं. तर त्यांनी फोन केला आणि आजची 2,000 त्यांना मारायला. तर दोघांना इतकं मारलं की बेशुद्ध झाले. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो उचलून, कोणी उठलाच होतं, पुढे आलं नाही. प्रवरानगरला गेलो आणि 3 महिने दवाखान्यात होते, तेव्हा ते बरे झाले. 2 दिवस तर उठले सुद्धा नव्हते, शुद्ध पण नव्हती 2 दिवस. म्हणजे हिंदू लोक हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये हे हायब्रिड हिंदुत्वादी तयार झालेली आहे. आणि या हायब्रिड हिंदुत्वाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंडांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पोलिसांनी या पुढच्या काळात ज्या कारणांसाठी या टोळीचं समूळ उच्चाटन होण्यासाठीचा हा 4 दिवसाचा बेमुदत बंद होता, हा पोलिसांनी सत्कारणी लावावा आणि या गुन्हेगारीचा नायनाट करावा, हिंदू गुंडांच्या गुन्हेगारीचा नायनाट करावा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. यानंतर या तालुक्याचे आमदार हेमंतजी लोखंडे, हेमंतजी ओगले बोलतील. आकाश दुबैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. श्रीरामपूरमध्ये ज्या काही घटना घडलेल्या त्या तर सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. परत मी त्या घटनांवरती बोलणार नाही. परंतु आज या गोष्टीची खंत वाटते की जर आज महाराज असते तर यांना कडेलोट झाला असताना यांना हत्तीच्या पायाखाली नक्कीच महाराजांनी दिलं असतं. परंतु आता सरकार महाराजांच्या भूमिकेत जाते की नाही हे आता पाहण्याची वेळ आली. आपल्या श्रीरामपूरचे पोलीस या ठिकाणी महाराजांच्या भूमिकेत जातात की नाही हे पाहण्याची वेळ आलेली आहे.
आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. नाही तर असं परत होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत तेच दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा सगळ्यात प्रथम. कारण या वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती एक क्लिप वाजवून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागू नये. कोणी काही बोलत असेल, काय असेल, आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती, आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात हे आमच्या सर्व जनतेने, श्रीरामपूरकरांनी दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोट आहे, मोठे व्यापारी ज्यांच्या लाखाने 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा गल्ला होता, अशांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिन ड्रॉप, शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेल की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्या बरोबर तेही सहभागी आहेत. त्याबद्दल मी बार असोसिएशनचं धन्यवाद. कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूरकर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप, कारण ती अत्यावश्यक सेवा होती, त्यामुळे आपण दवाखाने आणि मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती चुकीची होईल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवलं. व्यापारी असोसिएशनचं सगळ्यात प्रथम धन्यवाद, कारण त्यांनी बंदची हाक दिली आणि त्यानंतर श्रीरामपूरमध्ये बंद चालू झाला. कारण मोठे व्यापारी आहेत आपल्याकडे, या व्यापाऱ्यांना असेल, आपली MIDC आहे, MIDC मध्ये या लोकांनी जाऊन त्रास दिले, छोट्या मोठ्या लोकांना लुटलेलं आहे. मोठे उद्योगपती त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. कित्येक डॉक्टरांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करून यांनी या ठिकाणी धंदा मांडला होता. सगळेजण म्हणतात की आमचा याच्यामध्ये काही सहभाग नाहीये. अरे तुमचा सहभाग नाहीये, काही वेडी जनता नाहीये, काही दूधखोळे नाहीयेत, सगळ्यांना सगळं दिसतंय. मांजरीने डोळे बंद करून जर दूध पित असेल तर ते कोण दूध पितंय तिला सगळ्यांना माहिती. बेलापूर असेल, दत्तनगर असेल, टाकळीभान असतील, ही मोठी गाव आहे. त्याही गावांनी कडकडीत बंद पाळून यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. आज सर्व श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर विधानसभा, या ठिकाणी देवळाली, राहुरी इथूनही या ठिकाणी लोक आलेले आणि यांचा प्रत्येक ठिकाणी त्रास झालेला आहे. मला तर खूप सारे निवेदन आलेले आहेत यांच्यावरती अत्याचार झालाय. माझ्याकडे सगळे असे खिशात प्रत्येक ठिकाणी जागा राहिलेले नाही असे निवेदन माझ्याकडे आलेले आहेत की यांनी आमच्यावरती अत्याचार केलेला आहे, परंतु पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. या ठिकाणी ॲडिशनल SP साहेब आहेत, मला तर या ठिकाणी PI साहेब आहेत, जे काही DBचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जास्त पार्टनरशिप आहेत, त्यांची नावंही मला काही लोकांनी पाठवलीत. मी आपल्याला ती नावं सांगतो. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि सागर पडोळे, हे जे काही पोलीस असतील यांना इथून श्रीरामपूरमधून बाहेर घालवावं अशी जे काही DBचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जास्त पार्टनरशिप आहेत, त्यांची नावंही मला काही लोकांनी पाठवलीत. मी आपल्याला ती नावं सांगतो. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि सागर पडोळे, हे जे काही पोलीस असतील यांना इथून श्रीरामपूरमधून बाहेर घालवावं अशी विनंती. कारण शेवटी या लोकांमुळे जर ह्या गुंडांना जर ताकद मिळत असेल तर आम्हाला हे लोक इथं नकोय. यांना निलंबित करू नका, यांना बडतर्फ करा. कारण यांच्यामुळे जर श्रीरामपूरची आम जनता भयभीत होत असेल, हे पैसे आमच्या करामधून घेतात, यांचे पगार, यांचे घरदार आमच्या करामधून चालतात, तरी त्यांना जर ते पुरत नसतील आणि आमच्या श्रीरामपूरच्या जनतेवरती जर अन्याय करत असतील तर ह्या तिघांना बडतर्फ करावं अशी मागणी मी ही पोलीस अधीक्षक आणि इथले उपाधीक्षक आहेत यांना करतो. आमची ही पूर्ण DBची टीम बदलावी आणि उपाधीक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात, धर्म, पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी, आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया, याचा जो परवा दिवशी निर्घुण खून झालेला आहे,
त्याच्यामधून या सर्व टोळीवरती हे 3 जण सापडलेत यांच्या नाही, या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही. हे परत कान खोर मोकळं ठेवून सर्वांनी ऐकून घ्या. हे फक्त बंद जो आहे तो बंद तात्पुरता आम्ही फक्त मागे घेतलेला आहे, परंतु आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून चालत राहणार आहे. जोपर्यंत आकाश दुबईला न्याय मिळत नाही आणि या टोळीवरती मोका दाखल होत नाही, या टोळीला इथून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करू. जनतेला वेठीस धरायचं नाही. मी जे लहान व्यापारी असतील, ज्यांचं नुकसान, ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळला, मी त्यांचाही आभार मानेल. जे मोठे व्यापारी आहेत त्यांचेही आभार मानेल. फक्त एकच विनंती जाता जाता सगळ्यांना सांगेल की आपली जी ही एकी हे सकल श्रीरामपूर, हे श्रीरामपूरच्या चांगल्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. आणि भविष्यातही आपल्याला असं काही कोणाबरोबर झालं, तुमच्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा काही जर गोष्टी होत असेल तर कृपया कुणी अन्याय सहन करू नका. एक मिनिट, गडबड करू नका. कुणीही असा जर कुठे अन्याय होत असेल तर अन्याय सहन करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे, आम्हाला सांगा, कुणालाही सांगा, तुमच्या जो जवळचा माणूस असेल आणि जर त्याच्यावरती जर अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना परत असंच एकत्रित येऊन रस्त्यावरती उतरावं लागेल. एवढंच बोलतो आणि आकाशला आमच्या न्याय द्यावा ही सरकारला विनंती करतो. यानंतर आमचे आकाशजी दुबैया यांचे चुलते आणि वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी एक जण कोणीतरी बोलेल, एवढंच मी सांगतो. कारण आम्ही सर्व ग्रामस्थ, सकल श्रीरामपूरकर, सर्व माता बहिणी, श्रीरामपूरचे सर्व व्यापारी, सर्व संघटनेचे अधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. याची दखल शासनाने घेतलेली आहे, परंतु की न्याय मागण्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे. त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघारी घेऊन आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला. आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण थोडे सुरू याची आमच्या दुबई कुटुंब विनंती आहे. जे तुम्ही केलेले आहे ते दुबई कुटुंब हे फेडू शकणार नाही. अमर रे, अमर रे, आकाश भैया अमर रे, अमर रे, अमर रे, आकाश भैया अमर रे. जी काही 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाची माझ्या डोळे देखत निर्घोष हत्या केलेली आहे, त्यासाठी ओगले साहेब, करंदादा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझा मदत केली, सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असेल तर जगात त्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढे नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचं दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले हे आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा खुनी लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतात, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला, खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका, एवढीच विनंती करू. मोर्चा संपला अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.